नेक्स्ट चॅप्टर आहे एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंग. तुम्ही सीपीपी मध्ये पाहिलंच एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, तर एक्सेप्शन हँडलिंग फर्स्ट व्हॉट इज मीन बाय एरर. Error means what? Before starting exception handling, what is mean by error? Error means what? Bug in the program. प्रोग्राम मधली बग त्याला आपण एरर म्हणतो. ठीक आहे, एरर 2 टाइपचे असतात, सिंटॅक्स एरर आणि लॉजिक एरर. ठीक आहे, नो सिंटॅक्स एररलाच म्हणतात कंपाईल टाइम एरर आणि लॉजिक एररला रन टाइम एरर. Okay, now compile time error or syntax error means what? At the time of compile process, म्हणजे जेव्हा आपण प्रोग्राम रिटर्न करतो, इम्प्लिमेंट करतो आणि फर्स्ट स्टेप काय करतो, बिफोर एक्झिक्यूट फर्स्ट स्टेप काय करतो आपण, त्याला कंपाईल करतो. मग ज्या एरर्स कंपायलर आयडेंटिफाय करतो म्हणजेच व्हॉट सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय, रूल्स फॉर दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. म्हणजे आता सध्या आपण जावामध्ये तर जावाच्या लँग्वेजचे रूल्स की सेमिकोलन मिसिंग, लेफ्ट पॅरेंथेसिस मिसिंग, कीवर्डचा तुम्ही प्रॉपर केस नाही लिहिली, कॅपिटल स्मॉल, क्लास नेम कॅपिटलने स्टार्ट होतं, सपोज तुम्ही स्कॅनर स्मॉल एसने लिहिला, देन ह्या झाल्या सिंटॅक्स एरर. जे रूल्स डिफाईन केले दॅट पर्टिक्युलर लँग्वेजने ते जर तुम्ही फॉलो नाही केले प्रोग्राम मध्ये तर ते कंपायलर ऍट द टाइम ऑफ कंपाईल प्रोसेस कंपायलर विल अंडरस्टँड दॅट एरर अँड विल डिस्प्ले ऑन द कमांड प्रॉम्प्ट. ज्या एरर आपल्याला कमांड प्रॉम्प्ट वरती डिस्प्ले करतो कंपायलर किंवा कंपायलर आयडेंटिफाय करतो त्या एरर कंपाईल टाइमच, तर त्या असतात सिंटॅक्स एरर. ठीक आहे, आणि रन टाइम म्हणजे काय की ज्या एरर कंपायलर आयडेंटिफाय नाही करत, म्हणजेच आपल्याला प्रोग्राम विथ 0 एरर कंपाईल दाखवतो पण प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला एरर येते, सो दॅट इज अ लॉजिक एरर ऑर रन टाइम एरर. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक लॉजिक एरर काय, रन टाइम एरर काय बघा. आता सपोज मी इंट आय इज इक्वल टू 0 घेतलं, नाउ व्हाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, सपोज आय वॉन्ट टू प्रिंट 1 to 10. ठीक आहे, आय इज इक्वल टू 1 घेतलं, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आय प्रिंट केलं अँड देन आय फॉरगॉट टू ऍड द स्टेटमेंट आय प्लस प्लस. देन ही एरर कंपाईल दाखवणार नाही बिकॉज आपण इनिशियलायझेशन प्रॉपर केलंय, कंडिशन बरोबर लिहिली आहे, व्हाईल लूपचा सिंटॅक्स राईट दिलेला आहे, सो आपला प्रोग्राम रन होणार, सॉरी कंपाईल होणार विथ 0 एरर. बट आपण प्रोग्राम जेव्हा रन करू, प्रोग्राम विल गोज इन टू द इन्फानाइट लूप. इन्फानाइट लूप मीन्स व्हॉट की हा लूप कधी एक्झिटच होणार नाही. I1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू, 1 झाला प्रिंट, परत I1च राहते, म्हणजे इन्फानाइट टाइम्स I1च राहतं. हे लूप कधीच एंड होणार नाही. म्हणजेच काय, कंपायलरनी एरर दाखवला नाही बिकॉज देर इज नो सिंटॅक्स एरर इन दॅट. ओके, पण प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला जे प्रॉपर आउटपुट पाहिजे होतं 1 to 10 हे डिस्प्ले झालं नाही. का, बिकॉज वी हॅव एरर इन आवर लॉजिक. आपण जे लॉजिक आहे की आपण जे इन्क्रीमेंट करायला विसरलेलो आहे तेच आपलं लॉजिक आहे की आय प्लस प्लस जर नाही केलं तर आय इन्क्रीमेंट कसा होणार, बरोबर. मग हे जे लॉजिक आहे तर हे लॉजिक एरर कधी होते, रन टाइम. म्हणजे ती कंपायलरला कळत नाही बट प्रोग्राम रन केल्यावर आपल्याला प्रॉपर आउटपुट मिळत नाही, सो दॅट इज अ लॉजिक एरर. ठीक आहे, सो आता सिंटॅक्स एरर तर आपण कंपायलरने आयडेंटिफाय करून आपल्याला डिस्प्ले केलं की आपणच त्या काय करतो, सॉल्व्ह करतो, बरोबर. बट ज्या लॉजिक एरर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कोणतं मेकॅनिझम यूज करावं लागतं, एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, सो रन टाइम एरर मीन्स व्हॉट, एक्सेप्शन. Compile syntax error means not exception or compile time error means not an exception. Runtime error or logic error means what, exception. So to handle the logic errors or to get the proper output even if we have some logic error in our program, there is a mechanism called exception handling mechanism. ठीक आहे, थोडंफार सेम आहे सीपीपी सारखं, फक्त सीपीपी मध्ये आपल्याला स्वतःच चेक करावं लागत होतं की इफ ए सपोज आपण डिव्हिजन बाय 0 एरर बघितली सीपीपी मध्ये, मग आपण काय करायचो, इफ चेक करायचो, बरोबर. ट्राय ब्लॉक मध्ये इफ लिहायचो आणि इफ ए डिवाइड इफ बी इज डबल इक्वल टू 0 आपण काय करायचो, म्हणजे आता आपण डिव्हिजन करतोय C इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी, मग आपणच काय चेक करायचो, इफ बी इज इक्वल टू 0 देन आपण सी आउट करायचो डिव्हिजन बाय 0. ठीक आहे, तर इथे काय होतं, ऑटोमॅटिकली
एक्सेप्शन कॉटून थ्रो होतं. आपल्याला फक्त त्याला काय करायचं, हँडल. म्हणजे आपण सीपीपी मध्ये स्वतःच आपण चेक करायचो की जर डिनॉमिनेटर जर 0 असेल देन थ्रो करा डिव्हिजन बाय 0 एरर, बरोबर. पण इथे तसं करायची गरज नाही. इथे सगळं सिस्टीम डिफाईन आहे, फक्त आपल्याला यूज करायचं आहे. आणि जर एक्सेप्शन आलं म्हणजेच काय रन टाइम एरर आली तर काय आउटपुट डिस्प्ले करायचं ते आपल्याला फक्त लिहायचं आहे. ठीक आहे. आता बघा, जरी नाही कळालं तरी लक्ष द्या. आता जरी सीपीपीचं लक्षात नसेल तरी आता इथे लक्ष द्या. पहिल्यांदा आपण एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम, एक्सेप्शन किंवा लॉजिक एरर जर आपल्या प्रोग्राम मध्ये आली तर ते हँडल करण्यासाठी आहे एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ट्राय अँड कॅच ब्लॉक. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, ट्राय अँड कॅच ब्लॉक. ट्राय अँड कॅच ब्लॉक बघा. आता ट्राय कीवर्ड, त्याचं सिंटॅक्स, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये येणार स्टेटमेंट्स दॅट कॉजेस अँड दॅट मे लिहूयात आपण, बिकॉज इच टाइम एक्सेप्शन येईलच असं नाही. मे कॉजेस अँड एक्सेप्शन मीन्स इच टाइम तुमच्या प्रोग्राम मध्ये रन टाइम एरर असेलच असं नाही, बट जर आलीच तर काय. ठीक आहे. नाव बघा, इथे आपण थ्रो कीवर्ड नाही लिहिलेला, सीपीपी मध्ये इथे थ्रो कीवर्ड होता. बिकॉज सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन ज्यामध्ये थ्रो करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली थ्रो होणार. आणि इथे येणारे एक्सेप्शन, आता मी ई कॅपिटल काढलंय, सो एक्सेप्शन क्लास आहे बघा आणि त्याचं ऑब्जेक्ट. आणि इथे येणार स्टेटमेंट्स दॅट हँडल्स अँड एक्सेप्शन. मग जर एक्सेप्शन आलं तर कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि मग इथे तुम्ही स्टेटमेंट लिहिणार की तुम्हाला एक्सेप्शन जर ऑकर आलं तर तुम्हाला काय आउटपुट डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा, ट्राय ब्लॉक मध्ये काय असणार आहे, स्टेटमेंट दॅट मे कॉजेस अँड एक्सेप्शन. असे स्टेटमेंट त्याच्यामध्ये एक्सेप्शन येऊ शकतं आणि आलं तर ऑटोमॅटिकली थ्रो होणार. आणि मग स्टेटमेंट इथे कॅच मध्ये आपण काय लिहिणार, स्टेटमेंट लिहिणार दॅट हँडल्स अँड एक्सेप्शन. बघा आता एक्सेप्शन पण आता जसे आपले फंक्शन दोन टाईपचे असतात, सिस्टीम डिफाईन, युजर डिफाईन. सिस्टीम डिफाईन म्हणजे ऑलरेडी सिस्टीम लायब्ररी मध्ये आहे, आपण ते फक्त यूज करतो. आणि युजर डिफाईन म्हणजे काय की युजर स्वतः ते इम्प्लिमेंट करतो. तसंच एक्सेप्शन पण दोन टाईपचे आहेत, सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन आणि युजर डिफाईन. तर युजर डिफाईन आपला लास्ट पॉइंट आहे एक्सेप्शन हँडलिंग मधला. तर सिस्टीम डिफाईन मीन्स व्हॉट की ऑलरेडी सिस्टीम मध्ये त्याचे क्लासेस आहे. आता जावा इज प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सो जावा मध्ये एव्हरीथिंगचा काय आहे, क्लास आहे. ठीक आहे. मग सिस्टीम डिफाईन आता आपण बघणार आहे एक्सेप्शन. तर जेवढे एक्सेप्शन आले, जर सपोज सिस्टीम डिफाईन तुम्हाला 5 to 6 एक्सेप्शन आहेत या सिलेबस मध्ये. ठीक आहे. तर ते सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन जर ऑकर झाले तर यू नीड नॉट थ्रो दॅट एक्सेप्शन. ठीक आहे. म्हणजेच काय की सिस्टीम डिफाईन तुम्हाला आता 5 to 6 एक्सेप्शन आहेत, कोणते ते मी सांगते, बट त्यातले कोणतं तरी जर ऑकर झालं तर तुम्हाला ते थ्रो करायची गरज नाही. बट युजर डिफाईन जेव्हा तुम्ही युजर स्वतःचे एक एक्सेप्शन लिहिणार आहे तेव्हा ते थ्रो करायची गरज आहे. येते का लक्षात? तर हे झालं तुमचं सिस्टीम डिफाईन आणि हे युजर डिफाईन. ठीक आहे. तर आता बघा आपण सिस्टीम डिफाईन आणि अजून एक इथे बघा आपलं सीपीपी मध्ये इथे आपण इंट घ्यायचो कॅच मध्ये किंवा फ्लोट घ्यायचो, कॅर घ्यायचो, बरोबर, म्हणजे बेसिक डेटा टाईप घ्यायचो. पण इथे काय घेतलं मी, ऑब्जेक्ट ऑफ एक्सेप्शन क्लास. म्हणजेच काय, जावा इज प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सो एक्सेप्शन जेव्हा ऑटोमॅटिकली थ्रो होईल तेव्हा ऑब्जेक्टच थ्रो होणार आहे, नॉट अ बेसिक डेटा टाईप इंटिजर फ्लोट असं नाही, ऑब्जेक्टच थ्रो होणार आहे एक्सेप्शन क्लासचा. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? पहिल्यांदा आपण सिस्टीम डिफाईन घेऊयात. सिस्टीम डिफाईन खूप सारे आहेत, बट तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये 4 to 5 फक्त यूज करायचे आहेत. बघा आता सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन, कोणते कोणते क्लासेस आहेत ऑलरेडी. एक मेन क्लास आहे एक्सेप्शन क्लास, किंवा आपण आता जावा मध्ये म्हणतो सुपर क्लास. लँग पॅकेज मध्येच आहे सगळे क्लासेस. ठीक आहे. सो आपल्याला एक इम्पोर्ट करायची गरज नाही. एक्सेप्शन हा सुपर क्लास आहे आणि त्याच्यावरून डिफरंट टाईपचे सब क्लासेस काय क्रिएट केलेले आहेत. म्हणून मी कॅच मध्ये काय लिहिलं, एक्सेप्शन क्लास. ठीक आहे. नाव बघा, फर्स्ट आहे अरिथमेटिक एक्सेप्शन.
प्रत्येकाचा यूज पण तुम्हाला सांगते. अरिथमॅटिक एक्सेप्शन बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगला रूल सांगितले होते क्लास नेम साठी. जर सिंगल वर्डचं क्लास नेम असेल तर फर्स्ट लेटर वुड बी कॅपिटल. त्याच्यानंतर जर मल्टिपल वर्डचं आहे तर ईच वर्डचं फर्स्ट लेटर मस्ट बी अ कॅपिटल लेटर. सो ए आणि ई कॅपिटल. ठीक आहे, अरिथमॅटिक एक्सेप्शन. त्याच्यानंतर नल. आता 3 वर्ड्स आहेत बघा ह्याच्यात. नल, पॉइंटर, एक्सेप्शन. सो एन, पी आणि ई कॅपिटल. त्याच्यानंतर अरे, इंडेक्स, आउट ऑफ बाउंड्स, एक्सेप्शन. बघा AIOOBE कॅपिटल. त्याच्यानंतर स्ट्रिंग, इंडेक्स, आउट ऑफ बाउंड्स, एक्सेप्शन. त्याच्यानंतर नंबर, फॉर्मॅट, एक्सेप्शन. अरे, स्टोअर, एक्सेप्शन. सगळे सिस्टम डिफाईन क्लासेस आहेत. सो त्या ऍज इट इज जसे केसेस आहेत तसेच तुम्हाला त्या राईट डाऊन करायच्या. त्याच्यानंतर आउट ऑफ मेमरी, एक्सेप्शन. त्याच्यानंतर स्टॅक ओव्हरफ्लो, एक्सेप्शन. इनपुट आउटपुट, एक्सेप्शन. आणि फाईल नॉट फाउंड, एक्सेप्शन. फाईल नॉट फाउंड, एक्सेप्शन. आणि लास्ट सिक्युरिटी एक्सेप्शन. सिक्युरिटी एक्सेप्शन. ठीक आहे, त्यातले हे जे लास्ट 2 आहेत हे आयओ एक्सेप्शन आणि फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, याचं फक्त मिनिंग सांगणार आहे. पण हे एक्सेप्शन आपण फाईल हँडलिंग चॅप्टर मध्ये बघणार आहे. हे आपण लास्ट ऍपलेट चॅप्टर मध्ये बघणार आहे. ठीक आहे, आता बघा 1 बाय 1 ह्याचं मिनिंग सांगते. सिक्युरिटी एक्सेप्शन मीन्स व्हॉट. आता ऍपलेट, आता इतक्यातच मी तुम्हाला ऍपलेट सांगितले तर कन्फ्युज होईल. फक्त काय की ऍपलेटचे प्रोग्राम आपण ब्राउझर वरती रन करणार आहे. म्हणजे आपलं क्रोम असतं, मोझिला असतं, इंटरनेट एक्सप्लोरर, बरोबर. मग आता ब्राउझर वरती ओपन करणार म्हणजेच एक वेब ऍप्लिकेशन झालं. आणि वेब ऍप्लिकेशनला काय इम्पॉर्टंट असतं, सिक्युरिटी. ठीक आहे, सो त्या सिक्युरिटी टाईप एक्सेप्शन हँडल करण्यासाठी आपल्याला सिक्युरिटी एक्सेप्शन क्लास लागणार. ठीक आहे. नाउ फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन मीन्स व्हॉट. आता तुम्हाला सीपीपीचं आय थिंक आपलं राहिलेलं आहे. ठीक आहे, आता फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन मीन्स व्हॉट. आता आपण काय करणार आहे फाईल हँडलिंग चॅप्टर मध्ये जावामध्ये, की सपोज मी जावाच्या प्रोग्राम थ्रू एक फाईल क्रिएट केली a.txt. काय केलं, जावाच्या प्रोग्राम थ्रू, म्हणजे a.जावाच्या प्रोग्राम मध्ये फॉर एक्झाम्पल मी एक फाईल क्रिएट केली रन टाइमच. मग ह्या फाईल मध्ये मला कंटेंट काय करायचे आहेत, राईट करायचे आहेत. ठीक आहे, राईट म्हणजेच काय की माझा जावाचा प्रोग्राम रन करत असताना सपोज मी स्टुडंटचा रोल नंबर आणि नेम टाकतीये, तर मला परमनंट स्टोरेज करून ठेवायचं आहे. तर मी एका फाईल मध्ये काय करणार, ते इन्सर्ट करणार. तर मग आता सपोज तुम्ही प्रोग्राम राईट करताय म्हणजेच काय की तुमच्या जावाच्या प्रोग्राम मध्ये असा कोड आहे की तुम्ही एका टेक्स्ट फाईल मध्ये डेटा राईट करताय, बट ती टेक्स्ट फाईलच तुमच्या ड्राईव्ह वरती अवेलेबल नाहीये. देन एक्सेप्शन येणार फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. ठीक आहे, कन्फ्युज होत असेल तर राहू द्या, आपलं चॅप्टर होणारच आहे. एक्सेप्शन नंतर थ्रेडिंग चॅप्टर आहे आणि थ्रेडिंग झालं की फाईल हँडलिंग चॅप्टर आहे. ठीक आहे, आणि लगेच काय तुम्हाला लागणार नाहीये, हे तुमचे काय लगेच कॉलेज स्टार्ट नाही होणार आहे. सो तोपर्यंत तर तुमचं जोपर्यंत कॉलेजमध्ये हा पॉइंट होईल तोपर्यंत आपलं फाईल हँडलिंग झालेलं असेल. सो हे तुम्हाला कळेल. नाव आयओ एक्सेप्शन अगेन फाईल रिलेटेडच आहे. ठीक आहे, नाव स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन. ठीक आहे, आता बघा स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन मीन्स व्हॉट. जी डेटा स्ट्रक्चरची एक कन्सेप्ट आहे किंवा फंक्शनची एक कन्सेप्ट आहे रिकर्शन. आता एकदम बेसिक पॉइंट आहे. रिकर्शन मीन्स व्हॉट, सेम फंक्शन मध्ये सेम फंक्शन काय करायचं, कॉल करायचं. फॉर एक्झाम्पल मेन मध्ये आपण मेन कॉल केलं,
शक्यतो आपण फॅक्टोरियलचा प्रोग्राम बघतो रिकर्शनने. मेन मध्ये मेन, सेम फंक्शन मध्ये सेम फंक्शन कॉल करायचं, सो दॅट इज रिकर्शन. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्शन असतं तेव्हा ते जे कॉल्स आहेत रिकर्सिव्हली ते सगळे स्टॅक मध्ये स्टोअर होतात. आता स्टॅक मीन्स काय, दिस इज ऑल्सो बेसिक. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये की जी मेन मेमरी आहे तुमची किंवा जी रॅम आहे ती एन नंबर ऑफ पार्ट्स मध्ये काय होते, डिवाइड होते. त्यातला एक असतो स्टॅक. बघा टेक्स्ट आठवत असेल तर, डेटा, अशा पार्ट मध्ये. तर मेन मेमरी एक स्टॅक ब्लॉक असतो मेन मेमरीमध्ये. मग हे जे रिकर्सिव्ह कॉल असतात ते त्या ब्लॉक मध्ये स्टोअर होतात. ठीक आहे, माझा तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्सिव्ह कॉल आहेत. ठीक आहे, बट जे मेन मेमरी मधला जो स्टॅकचा ब्लॉक आहे तो जर फुल असेल तर काय येणार, स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन. ठीक आहे, तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्शन आहे म्हणजे सेम असं कुठेतरी कोड आहे जिथे मी सेम फंक्शन मध्ये सेम फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये सेम फंक्शन कॉल करतेय. म्हणजे झालं रिकर्शन. तर रिकर्शनचे जे कॉल आहेत तर ते स्टॅक मध्ये स्टोअर होतात. मेन मेमरी मध्ये एक ब्लॉक असतो डिफाईन, त्याला नेम स्टॅक असतं. पण तुमच्या प्रोग्राम मध्ये रिकर्सिव्ह प्रोसिजर आहे बट स्टॅक फुल आहे ते कॉल सेव्ह करण्यासाठी. सो येणार स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन. आणि आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन मीन्स व्हॉट, की तुम्ही जस्ट एक प्रोग्राम करताय, त्याला कंपाईल केलं की मेमरी अलोकेशन होतं रॅम मध्ये, मेन मेमरी मध्ये, बट देर इज मीन्स रॅम इज फुल. म्हणजे तुमच्या न्यू प्रोग्राम मध्ये किंवा न्यू व्हेरिएबल्सला त्या मेन मेमरी मध्ये ब्लॉक असाइन करण्यासाठी देर इज नो स्पेस, रॅम इज नॉट अवेलेबल, रॅम इज फुल. सो आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन. तो जनरली हे आपल्याला येणार नाहीये. ठीक आहे, नाऊ आपल्याला कोणते बघायचे तर हे एक्सेप्शन बघायचे आहेत. ठीक आहे, आउट ऑफ मेमरी रॅम तर फुल होणार नाहीये बिकॉज आपण काय एवढे मोठे मोठे सायंटिफिक प्रोजेक्ट करत नाहीये, आणि स्टॅक पण फुल होणार नाही. ठीक आहे, हे दोन आपण फाईल हँडलिंग मध्ये बघणार आणि हे ऍपलेट चॅप्टर मध्ये बघणार. मग राहिले फक्त हे 5, तर ह्याचं 1 by 1 मिनिंग सांगते आणि एक एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करते. तर फर्स्ट आहे बघा कोणतं लिहिलेलं तिथे, अरिथमॅटिक एक्सेप्शन. अरिथमॅटिक एक्सेप्शन, दिस इज अ सब क्लास ऑफ द एक्सेप्शन क्लास. म्हणजे सिस्टीम डिफाईन क्लास आहे हा लँग पॅकेज मधला, आणि हा कसा क्रिएट केला आहे, बाय एक्सटेंडिंग द एक्सेप्शन क्लास. हे लक्षात ठेवा बिकॉज आपल्याला युजर डिफाईन मध्ये इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कारण युजर डिफाईन पण बाय एक्सटेंडिंग एक्सेप्शन क्लासच करायचे. ठीक आहे, नाउ अरिथमॅटिक एक्सेप्शन इज युज्ड व्हेन we want to handle division by zero exception. Division by zero exception. जेव्हा आपल्याला डिव्हिजन बाय झिरो एक्सेप्शन हँडल करायचं आहे तेव्हा आपण कोणत्या टाईपचं कॅच लिहिणार, अरिथमॅटिक एक्सेप्शन. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा आता, ठीक आहे. आता बघा, इंट a इज इक्वल टू सपोज 3, b इज इक्वल टू 4. ठीक आहे, डायरेक्टली किंवा स्कॅनरनी कसं पण घ्या तुम्ही. नाउ ट्राय ब्लॉक मध्ये सपोज मी लिहिलं c इज इक्वल टू a डिवाइड बाय b. आता आपल्याला सीपीपी मध्ये चेक करायला लागत होतं की इफ b इज डबल इक्वल टू 0 देन थ्रो, बरोबर. पण आता इथे बघा कसं होईल, किंवा आपण स्कॅनरनीच करू, म्हणजे तुम्हाला मी हँडल कोणत्या कोणत्या वेनी करता येतं ते सांगते. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. डिव्हिजन बाय झिरो साठी कोणता क्लास लागणार आहे, अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लास. SOP enter value of a, enter a and b both लिखते मी. a is equal to sc dot integer है, so next int. ठीक है, b is equal to, हे झाले. नाउ ट्राय ब्लॉक मध्ये, कारण डिव्हिजन मध्ये एरर येऊ शकते, बरोबर. जर बी आपण नॉन झिरो स्कॅन केला तर एरर येणार नाही, पण जर झिरो प्रोग्राम रन केल्यावर जर आपण झिरो टाकला तर काय येणार, एरर येणार. सो इथे आपल्याला इफ वगैरे लिहायची गरज नाही. बघा ऑटोमॅटिकली कसं थ्रो होतं, कॅच. आता आपण डिव्हिजन बाय झिरो करायचं आहे आपल्याला. सो अरिथमॅटिक एक्सेप्शन, कोणतंही ऑब्जेक्ट घ्या,
काही फरक पडत नाही, ई घ्या, ईज घ्यायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. डिव्हिजन बाय 0. बघा आता इथपर्यंत तर ठीक आहे. ए ची व्हॅल्यू सपोज आता मी 4 घेतली, बी ची व्हॅल्यू 2 घेतली. ट्रायंग ब्लॉक मध्ये आलो, इथे काय केलं 4 डिवाइड बाय 2. सी मध्ये आन्सर गेलं 2. आता इथे बी होता का 0 नव्हता, सो डायरेक्टली 2 प्रिंट होणार. बरोबर, म्हणजेच काय की एक्सेप्शन ऑकर झालं नाही, सो कॅच ब्लॉक पण एक्झिक्यूट होणार नाही. आता मी परत प्रोग्राम रन केला. ठीक आहे, आता बघा परत मी प्रोग्राम रन केला. ठीक आहे, आता मी इथं ए ची व्हॅल्यू सपोज 4 दिली, बी ची 0 दिली. इथे काय होणार 4 डिवाइड बाय 0. तर इथं आपल्याला बी चेक करायची गरज नाही. जर डिव्हिजन तुम्ही करत असाल आणि जर डिनॉमिनेटर 0 आला तर कंपायलर ऑटोमॅटिकली थ्रो करणार ऑब्जेक्ट ऑफ अरिथमेटिक एक्सेप्शन क्लास. ठीक आहे, मग कोणतं थ्रो झालेलं आहे ऑब्जेक्ट ऑफ अरिथमेटिक एक्सेप्शन क्लास. सो आपल्याला कॅच पण काय लागणार आहे ऑब्जेक्ट ऑफ अरिथमेटिक एक्सेप्शन क्लास. ठीक आहे, मग ह्या स्टेटमेंटला काय झाली एक्सेप्शन थ्रो झालं, सो हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं नाही. इथून कॅच ब्लॉक कडे आले, डिव्हिजन बाय 0 एक्सेप्शन ऑकर्ड. तुम्हाला जे हँडल करायचे ते लिहा, कॅच ब्लॉक कम्प्लीट. आता परत ट्राय कडे येणार नाही. ठीक आहे, आता बघा हे झालं फर्स्ट वे की युजर वरती आहे की कॅच ब्लॉक त्याला कसं डिफाईन करायचं आहे. म्हणजे युजर कॅन अगेन स्कॅन द व्हॅल्यूज ऑफ बी ऑल्सो. ठीक आहे, आता बघा एक तर मी काय लिहिलं फर्स्ट की डिव्हिजन बाय 0 एक्सेप्शन ऑकर. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं का अरिथमेटिक एक्सेप्शन क्लास हा सब क्लास आहे एक्सेप्शन क्लासचा. ठीक आहे, मग एक्सेप्शन क्लास मध्ये एक मेथड आहे गेट मेसेज. कोणती मेथड आहे गेट मेसेज. एक्सेप्शन क्लासची मेथड आहे गेट मेसेज. तर गेट मेसेज काय करतं की एक सिस्टीम डिफाईन मेसेज रिटर्न करतं. ठीक आहे, सो अरिथमेटिक एक्सेप्शन साठी सिस्टीम डिफाईन मेसेज काय बघा डिव्हिजनचं साइन बाय 0 ऑलरेडी स्टोर आहे. ठीक आहे, आता मी मागाशी काय लिहिलं एसओपी मध्ये डिव्हिजन बाय 0 दिस इज युजर डिफाईन की हँडल कसं करायचंय. सपोज आता मी असं लिहिलं एसओपी, मग आता ही गेट मेसेज एक्सेप्शनची आहे, मग ती इनहेरिट होणार अरिथमेटिक एक्सेप्शनला पण. ठीक आहे, म्हणजे ते आपण अरिथमेटिक एक्सेप्शनच्या ऑब्जेक्टनी पण ती कॉल करू शकतो. सो ई डॉट गेट मेसेज. जर मला सिस्टीम डिफाईन डिस्प्ले करायचं आहे तर मी काय लिहिलं ई डॉट गेट मेसेज, मग डिस्प्ले काय होणार डिव्हिजन बाय 0. फक्त आपण डिव्हिजन हा वर्ड लिहिला बिकॉज इट इज युजर डिफाईन, पण इथे आता जर मला सिस्टीम डिफाईन जो मेसेज आहे तो जर डिस्प्ले करायचा आहे कॅच ब्लॉक मध्ये तर इथं काय ना डिव्हिजन बाय 0. म्हणजे इथं काय डिस्प्ले होणार जर एक्सेप्शन ऑकर झालं तर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा आता मी ह्यालाच अजून कसं करू शकते. कॅच कसं आहे ते इच युजर वरती डिपेंड आहे. एक्सेप्शन ऑकर्ड प्लस ई डॉट गेट मेसेज. बघा अजून प्रॉपर कसं डिस्प्ले केलं बघा एक्सेप्शन ऑकर्ड त्याच्या पुढे येईल स्लॅश बाय 0. ठीक आहे, म्हणजे दिस इज टोटली कॅच ब्लॉक मधले जे स्टेटमेंट्स आहे इट टोटली डिपेंड्स ऑन द युजर. ठीक आहे, आता बघा अजून एक वे बघा की तुम्हाला डिव्हिजन करायचीच आहे तर काय करणार की इथं सपोज 0 दिला तुम्ही बी ची व्हॅल्यू प्रोग्राम रन केल्यावर आणि मग कॅच कडे आला. बरोबर, मग इथे सपोज इथं मेसेज टाका री एंटर व्हॅल्यू ऑफ बी किंवा री एंटर नॉन 0 असं डिस्प्ले करा व्हॅल्यू ऑफ बी आणि मग परत बी इज इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट इंट आणि मग एसओपी केलं तरी चालेल, कसं पण करा ए डिव्हिजन बाय बी. ठीक आहे, म्हणजे इथं हे अनदर वे दिस टोटली डिपेंड्स ऑन द युजर. तुम्हाला फक्त एक मेसेज डिस्प्ले करायचा आहे की ठीक आहे प्रोग्राम रन झाला. तर जर मी कॅच ब्लॉक नसतं लिहिलं ट्राय आणि कॅच मध्ये फक्त एवढे 2 स्टेटमेंट लिहिले असते, ट्राय आणि कॅच लिहिलंच नसतं आणि जर बी ची व्हॅल्यू मी 0 टाकली असते तर आपल्याला काहीच कळलं नसतं की का बरं आपल्याला आउटपुट नाही मिळालं. कारण आपण सी इज इक्वल टू ए डिव्हिजन बाय बी तर बरोबर लिहिले, प्रिंट पण बरोबर केले, मग का नाही मिळालं. पण मग हे स्टेटमेंट का नव्हतं मिळालं कारण तुम्ही 0 दिला होता. अँड डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण करा
5/0 करून बघा, सिस्टीम एरर येणार. ठीक आहे, तर हे झालं. मग जर मी हे ट्राय आणि कॅच टाकलं नसतं तर सिंटॅक्स एरर तर आल्या नाही, बट मला प्रॉपर आउटपुट पण नाही मिळालं. पण का नाही मिळालं? बिकॉज तुम्ही काय केलेलं इथं बीची व्हॅल्यू 0. मग ही तुम्ही नुसतं e.get-message जरी लिहिलं तरी पण तुम्हाला कळणार आहे की तुमची एरर काय आलेली. बिकॉज गेट मेसेज मेथड विल डिस्प्ले और रिटर्न द सिस्टीम डिफाईन मेसेज. किंवा जर तुम्हाला सिस्टीम डिफाईन नकोय तर तुम्हाला जसं हँडल करायचं तसं तुम्ही कॅच मध्ये करू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट काय होतं आपलं अरिथमेटिक एक्सेप्शन. काय त्याचा यूज आहे? टू हँडल द डिव्हिजन बाय 0 एक्सेप्शन. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट आहे नल पॉइंटर एक्सेप्शन. तर नल पॉइंटर एक्सेप्शन मी तुम्हाला स्टार्टिंगला पण एक एक्सप्लेन केलं की सपोज तुमच्या प्रोग्राम मध्ये ऑब्जेक्ट आहे आणि ते ऑब्जेक्ट विदाउट इनिशियलायझिंग तुम्ही काय करताय ते यूज करताय. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण ज्यामधलं सिंटॅक्स काय, टू डिक्लेअर अँड इनिशियलाइज ऑब्जेक्ट क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू क्लास नेम. बरोबर. मग आता तुम्ही फक्त ऑब्जेक्ट डिक्लेअर केलंय. ते फॉर एक्झाम्पल लिहिलंय मी स्कॅनर SC, त्याला इनिशियलाइज नाही केलं आणि ट्राय ब्लॉक मध्ये लिहिते आता मी, तरच कॅच ब्लॉक होणार. ठीक आहे. तर एंटर द व्हॅल्यू ऑफ एस स्क्रीनवर डिस्प्ले होणार. आणि इथे तुम्ही काय केलं? SC चा यूज केला. SC इज ऑब्जेक्ट ऑफ स्कॅनर, बट तुम्ही ते इनिशियलाइज केले का? नाही. सो इथूनच काय होणार? एक्सेप्शन थ्रोन होणार. दॅट इज नल पॉइंटर एक्सेप्शन. म्हणजे नल पॉइंटर एक्सेप्शन कधी ऑकर्ड होतं? रन टाइम वेन यू आर युझिंग द ऑब्जेक्ट विच इज नॉट इनिशियलाइज. ओके. तुम्ही असं ऑब्जेक्ट यूज करताय जे की इनिशियलाइज नाहीये. हे फॉलो होतं तुमच्या युजर डिफाईन क्लाससाठी सुद्धा. आता इनहेरिटन्स मध्ये बघा, आपण क्लास A क्लास B एक्सटेंड केला A पासून. मग मेन मध्ये मी ऑब्विसली B चा ऑब्जेक्ट करणार, पण मी B1 केलं. ठीक आहे. आणि इक्वल टू न्यू B केलंच नाही. काय केलं? हा माझा युजर डिफाईन क्लास आहे. हे आपलं इनिशियलायझेशन आहे, पण मी फक्त डिक्लेअर केलं आणि B1 डॉट गेट डेटा करते. सो मी ऑब्जेक्टचा यूज करते विदाउट इनिशियलायझिंग. सो ह्या स्टेटमेंटला काय येणार? एक्सेप्शन येणार. कोणतं? नल पॉइंटर एक्सेप्शन. मग इथून कॅच कडे येणार. नल पॉइंटर एक्सेप्शनचं ऑब्जेक्ट थ्रो झाले, सो आपल्याला कॅच पण तेच करावं लागेल. स्क्रीनवर डिस्प्ले होणार एक्सेप्शन ऑकर्ड. आणि जो सिस्टीम डिफाईन मेसेज आहे तो गेट मेसेज काय करते? त्या पर्टिक्युलर टाईपच्या एक्सेप्शन साठीचा जो सिस्टीम डिफाईन मेसेज स्टोअर करून ठेवला तो डिस्प्ले करते. त्याच्यासाठी मेसेज काय? नल पॉइंटर एक्सेप्शनच मेसेज आहे. सो एक्सेप्शन ऑकर्ड नल पॉइंटर एक्सेप्शन. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून लिहून काढा आणि मी तुम्हाला रिमेनिंगच्या पण नोट्स देते. आय थिंक आपण इनहेरिटन्स पर्यंत नाही, स्ट्रिंग पर्यंत दिलेल्या आहेत, तर पुढच्या मी तुम्हाला देते. ठीक आहे. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून सगळे प्रोग्राम्स व्यवस्थित लिहून काढा. बघा नेक्स्ट आहे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ठीक आहे. तर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन बघा काय, त्याच्या आधी हा प्रोग्राम बघा काय केलं मी. ट्राय ब्लॉक मध्ये पार्सिंट फंक्शन तुम्हाला माहिती आहे आपलं ऑलरेडी कमांड लाईन आर्ग्युमेंट्स मध्ये झालेलं आहे. तर पार्सिंट फंक्शन हे स्टॅटिक फंक्शन आहे इंटिजर क्लास. ते काय करतं की तुम्ही जी स्ट्रिंग पास केलेली आहे त्याचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये करतं. बरोबर. सो मी स्ट्रिंग काय पास केली 1 2 3, त्याचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये करणार आणि स्टोअर करणार A मध्ये आणि डिस्प्ले करणार. ठीक आहे. या स्टेटमेंट पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. नाऊ नेक्स्ट स्टेटमेंट. इथे काय पास केली मी? स्ट्रिंग हॅलो, बट हॅलोचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होऊ शकत नाही. मग इंटिजर डॉट पार्सिंट या फंक्शनचा मेन यूज काय आहे? टू कन्व्हर्ट स्ट्रिंग नंबर्स. स्ट्रिंग नंबर्स म्हणजे काय? डबल कोट मध्ये काय असले पाहिजे? ओनली नंबर्स असले पाहिजे इंटू इंटिजर. मग जेव्हा तुम्ही स्ट्रिंग मध्ये नंबर आहे त्याचं कन्व्हर्जन करू शकता, म्हणजे इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट इथं स्ट्रिंग मध्ये काय? कॅरेक्टर्स आहेत, लेटर्स आहेत, नॉट नंबर्स आहेत. बरोबर. सो इथे काय येणार? एक्सेप्शन येणार आणि ऑब्जेक्ट थ्रो होणार नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. इथे मी SOP B लिहिते, म्हणजे इथं B डिस्प्लेस होणार नाही. जेव्हा पार्सिंट आहे, पार्सिंट म्हणजे काय? कन्व्हर्जन. जेव्हा स्ट्रिंगचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होत नाही तेव्हा एक्सेप्शन थ्रो होतं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. म्हणजेच काय? जर तुम्ही पार्सिंट फंक्शन मध्ये अदर दॅन नंबर स्ट्रिंग दिलेली असेल तर कोणतं एक्सेप्शन थ्रो होणार? नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. कधी थ्रो होणार? वेन देअर इज अ प्रॉब्लेम इन कन्व्हर्टिंग स्ट्रिंग टू इंटिजर. स्ट्रिंग टू इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करताना जर काही एरर आली देन एक्सेप्शन थ्रो होणार नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. मग डिस्प्ले काय होणार? बघा स्क्रीनवर एक्सेप्शन ऑकर्ड आणि गेट मेसेज विल डिस्प्ले द सिस्टीम डिफाईन मेसेज. आणि ह्याचा सिस्टीम डिफाईन मेसेज कसा असतो बघा?
कोणत्या स्ट्रिंगचं कन्व्हर्जन होऊ शकत नाही. आता मी 2 स्ट्रिंगचं कन्व्हर्जन करते, एक 1 to 3, ते तर प्रॉपर झालंय. नंतर ह्या स्टेटमेंटला एरर आली आहे, मग कसं डिस्प्ले होणार बघा स्क्रीनवर, एक्सेप्शन ऑकर्ड, त्याच्या पुढे फॉर इनपुट स्ट्रिंग आणि डबल कोट मध्ये हॅलो. हा झाला सिस्टीम डिफाईन. हा पूर्ण असं डिस्प्ले होतो, म्हणजे दिस इज सिस्टीम डिफाईन मेसेज. सपोज मी इथं लिहिलं 3.40 पॉइंट डॉट आहे ना, सो जरी 314 नंबर्स आहेत पण डॉट आला, डॉट इज अ कॅरेक्टर अदर दॅन डिजिट, सो इथून परत थ्रो होणार आणि फॉर इनपुट स्ट्रिंग इथं काय येणार 3.14. सो हा झाला सिस्टीम डिफाईन मेसेज. हा ऑटोमॅटिकली ऑलरेडी आहे, तो फक्त तुमचा डिस्प्ले होतो. ठीक आहे, म्हणजे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन कधी ऑकर होतं, when you are converting non-numbered string into the integer. ठीक आहे, त्याच्यावरचा एक प्रोग्राम आहे, तो तुम्हाला देते, तेवढा करा. माझं आपले हे 3 झाले, उद्या रिमेनिंग ते अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, अरे स्टोअर, स्ट्रिंग इंडेक्स आणि युजर डिफाईन एवढंच आहे ह्या चॅप्टर मध्ये. तर तेवढं उद्या बघूयात आपण किंवा नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, तर नंबर फॉर्मॅट वरच एक तुम्हाला बघा प्रोग्राम येतो, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम. तो प्रोग्राम काय बघा, मी स्टेटमेंट लिहून देते, तेवढं तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला नाही आलं तर मग मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. बघा प्रोग्राम काय, राईट अ प्रोग्राम टू ऍक्सेप्ट द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स फ्रॉम द कमांड लाईन. कमांड लाईन मधून तुम्ही आर्ग्युमेंट्स काय करणार, ऍक्सेप्ट करणार, आणि मग ते आर्ग्युमेंट ते कुठे स्टोअर होणार, ARGS अॅरे मध्ये. मग त्या अॅरे मध्ये काउंट द टोटल व्हॅलिड नंबर्स, किती व्हॅलिड नंबर्स आहेत आणि किती इनव्हॅलिड तुम्हाला डिस्प्ले करायचंय. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही कमांड लाईन आर्ग्युमेंट दिलं, सपोज मी प्रोग्रामला नेम दिलं व्हॅलिड काउंट, असं प्रोग्रामला नेम दिलेलं. सो मी रन कसं करणार, जावा स्पेस व्हॅलिड काउंट आणि इथं देणार मी 10, 3.14, ABC 20, 30, त्याच्यानंतर A1, B1 आणि एंटर स्पेस केलं. काय केलं बघा, सपोज माझ्या प्रोग्रामला नेम, हा तुम्हालाच करायचा आहे कोड, पण जस्ट सांगते की काय तुम्हाला नेमकं करायचं आहे, की माझ्या प्रोग्रामला नेम मी व्हॅलिड काउंट दिलेले. सो मी रन कसं, कमांड लाईन आर्ग्युमेंट कसं करता, पहिले कंपाईल करणार आणि रन करताना आर्ग्युमेंट्स देता आणि मग एंटर की जावा व्हॅलिड काउंट, आणि हे आर्ग्युमेंट्स मी दिलेले आहेत. मग ARGS ऑफ 0 मध्ये काय जाणार, 10 जाणार, बरोबर. ARGS ऑफ 1 मध्ये काय जाणार, 3.14. 2 मध्ये काय जाणार, ABC. 3 मध्ये काय जाणार, 20. 4 मध्ये काय जाणार, 30, बरोबर. डबल कोट मध्ये सगळे स्ट्रिंग आहेत, कारण ARGS अॅरे आपला स्ट्रिंगचा असतो, A1, B1. ठीक आहे, आता इथे तुम्हाला व्हॅलिड, मग काय करायचं, इथपर्यंत तर झालं. कमांड लाईन मध्ये मी हे आर्ग्युमेंट्स टाकले, तर हा अॅरे माझा स्टोअर होणार, बरोबर. आता मला या अॅरे मध्ये किती व्हॅलिड नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण जे दिलेलं आहे त्याच्यात 10, 20, 30 3 व्हॅलिड्स आहेत आणि 3 इनव्हॅलिड्स. आता इथे 3 आले, पण असं काही नाही, तुमचं 1 व्हॅलिड 5 इनव्हॅलिड पण होऊ शकतं. ठीक आहे, मग 10, 20, 30 याला आपण व्हॅलिड नंबर्स का म्हणतोय, कारण की ते आता सध्या स्ट्रिंग नंबर्स आहेत, पण त्याचं कन्व्हर्जन प्रॉपर इंटिजर मध्ये होणार आहे, आणि 3.14 ABC A1 B1 चं होणार नाही. सो इथे तुम्हाला चेक करायचं आहे, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचा यूज करायचा आहे. मागची जी स्लाइड होती तो व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला येईल. हा अॅरे 1 by 1 स्कॅन करायचा, म्हणजे ट्रॅव्हर्स करायचा, ऑलरेडी झालेला आहे तो. सो ट्रॅव्हर्स करणार आणि इच इलेमेंट तुम्ही इंटिजर डॉट पार्सेन, ARGS ऑफ I कुठे टाकणार, इंटिजर डॉट पार्सेन मध्ये. ठीक आहे, मग त्याच्या जर त्या स्टेटमेंटला एरर आली तर तुम्ही कॅच मध्ये जाणार. कॅच मध्ये जाणार म्हणजेच काय, की कॅनॉट कन्वर्ट दॅट स्ट्रिंग इनटू द नंबर्स. मग कॅच मध्ये इनव्हॅलिडचा काउंट इन्क्रीमेंट करायचा आणि ट्राय मध्ये व्हॅलिडचा काउंट इन्क्रीमेंट करायचा, आणि फॉर लूप मध्ये ट्राय कॅच टाकायचं. येते का लक्षात. फॉर लूप मध्ये जे की तुमचं अॅरे ट्रॅव्हर्स करणार आहे, I0 पासून ARGS डॉट लेंथ पर्यंत, आणि मग त्याच्यामध्ये ट्राय येणार. ट्राय मध्ये तुम्ही इंटिजर डॉट पार्सेंटला ARGS ऑफ I करणार आणि एका इंटिजर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा, जर आणि त्याच्या खाली व्हॅलिडचं काउंट इन्क्रीमेंट करा, आणि कॅच मध्ये इनव्हॅलिडचं. आपल्याला असं नाही डिफाईन करायचंय की एक्सेप्शन कॉट, जस्ट माझं मिनिंग काय, की जो अॅरे असेल तुमचा ARGS मध्ये जे जे आर्ग्युमेंट्स तुम्ही टाकणार त्यातले व्हॅलिड नंबर्स किती आणि इनव्हॅलिड, एवढं झालं तुमचं की मग ट्राय करा की सपोज व्हॅलिड नंबर्स 3 आलेले तर मग कोणते कोणते व्हॅलिड्स आहेत ते पण डिस्प्ले करायचे, आणि इनव्हॅलिड जर 3 आलेले तर कोणते कोणते इनव्हॅलिड आहेत ते पण डिस्प्ले करायचे. ठीक आहे, इथपर्यंत हे ट्राय करा. पहिले काय करा की व्हॅलिड नंबरचा काउंट आला पाहिजे, इनव्हॅलिडचा. जस्ट काउंट तुमचे डिस्प्ले झाले
की त्याला अजून एक्सटेंड करा प्रोग्रामला, की सपोज मी व्हॅलिड नंबर्स इक्वल टू माझे 3 आलेले, तर कोणते कोणते व्हॅलिड नंबर्स आहेत, आणि इनव्हॅलिड इक्वल टू 2 आले, तर कोणते यातले इनव्हॅलिड आहेत ते डिस्प्ले करा. ठीक आहे. तर हा झाला तुमचा नंबर फॉर्मॅटवरचा, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन वरचा एकदम इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे हा. 4 मार्क्सला तुमच्या टेस्टला पण येतो आणि थेरी पेपरला पण येतोच.